पवित्र पोर्टल. शिक्षक भरतीवर हायकोर्टाचा महत्त्वाचा आदेश. 26 ऑक्टोबरला पुढील सुनावणी. नमस्कार मित्रांनो. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वाची न्यायालयीन अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने रिट पिटिशन नंबर 3975 ऑफ 2026 या प्रकरणात 24 ऑगस्ट 2026 रोजी महत्त्वाचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे अनेक उमेदवारांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. भरती प्रक्रिया थांबणार का? प्रकरण नेमके कोणते? हे प्रकरण आहे सागर गजानन शेते अँड अदर्स विरुद्ध द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि इतर. या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झाली. या सुनावणीसाठी न्यायमूर्ती शर्मिला यू देशमुख आणि नीरज पी धोटे यांच्या खंडपीठासमोर प्रकरण आले. आदेशाची तारीख आहे 24 ऑगस्ट 2026. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, प्रिफरन्स लॉक. राज्य सरकारच्या बाजूने उपस्थित असलेल्या एजीपी अर्थात असिस्टंट गव्हर्नमेंट प्लीडर यांनी न्यायालयाला एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार उमेदवारांची प्रिफरन्स लॉक करण्याची प्रक्रिया 16 ऑगस्ट 2026 रोजी पूर्ण झाली होती. आणि विशेष म्हणजे ही याचिका 17 ऑगस्ट 2026 रोजी दाखल करण्यात आली. म्हणजे प्रिफरन्स लॉकची प्रक्रिया संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही याचिका दाखल करण्यात आली. भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे? राज्याच्या बाजूने न्यायालयात आणखी एक महत्त्वाची माहिती देण्यात आली. राज्याच्या म्हणण्यानुसार शिक्षक भरतीची प्रक्रिया सध्या इंटरव्ह्यूज अर्थात मुलाखतीच्या टप्प्यावर आहे. याचा अर्थ असा की पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रिया पुढील टप्प्यात पोहोचली असल्याचे राज्याने न्यायालयाला सांगितले आहे. मग याचिकाकर्त्यांची मागणी काय होती? याचिकाकर्त्यांच्या वतीनं न्यायालयात अशी भूमिका मांडण्यात आली की ही याचिका सध्या पेंडिंग ठेवण्यात यावी. कारण भविष्यात जर आणखी रिक्त पदे उपलब्ध झाली किंवा नव्याने रिक्त जागा निर्माण झाल्या तर याचिकाकर्त्यांच्या मागणीचा पुन्हा विचार करता यावा. म्हणजेच सध्या उपलब्ध असलेल्या प्रक्रियेबरोबरच भविष्यातील रिक्त पदांच्या संदर्भातही याचिकाकर्त्यांना आपला दावा मांडण्याची संधी मिळावी, असा मुद्दा न्यायालयासमोर ठेवण्यात आला. न्यायालयानं काय आदेश दिला? आता सर्वात महत्त्वाचा भाग. न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावलेली नाही. तसेच या आदेशामध्ये भरती प्रक्रिया थांबवण्याचा आदेशही दिलेला नाही. न्यायालयानं प्रकरण पुढील सुनावणीसाठी 26 ऑक्टोबर 2026 या तारखेला ठेवले आहे. आदेशामध्ये स्टँड ओव्हर टू 26 ऑक्टोबर 2026 अंडर द कॅप्शन फॉर डायरेक्शन्स असे नमूद करण्यात आले आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर 26 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात पुढील निर्देश किंवा पुढील कार्यवाहीबाबत सुनावणी होणार आहे. फ्रेश प्रेफरन्सबाबत महत्त्वाची मुभा. या आदेशातील कदाचित सर्वात महत्त्वाची ओळ म्हणजे लिबर्टी टू मेन्शन इन इव्हेंट फ्रेज द प्रेफरन्सेस आर इन्व्हायटेड. याचा साधा अर्थ असा आहे की भविष्यात जर शासन किंवा संबंधित यंत्रणेकडून फ्रेश प्रेफरन्स अर्थात नव्याने प्रेफरन्स मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली तर याचिकाकर्त्यांना या प्रकरणाचा संदर्भ घेऊन पुन्हा न्यायालयासमोर येण्याची मुभा आहे. म्हणजे न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा मार्ग पूर्णपणे बंद केलेला नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. या आदेशाचा अर्थ असा अजिबात नाही की सर्व उमेदवारांना प्रेफरन्स पुन्हा भरता येणार आहे किंवा शिक्षक भरती रद्द झाली आहे किंवा भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे किंवा याचिकाकर्त्यांना थेट नोकरी देण्याचा आदेश झाला आहे. या आदेशामध्ये असा कोणताही अंतिम निर्देश दिसत नाही. सध्याच्या आदेशानुसार प्रकरण 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे आणि भविष्यात फ्रेश प्रेफरन्सेस मागविल्यास याचिकाकर्त्यांना पुन्हा न्यायालयात येण्याची मुभा देण्यात आली आहे. म्हणून मित्रांनो, 24 ऑगस्ट 2026च्या या आदेशाचा सध्याचा अर्थ एवढाच आहे की प्रकरण अद्याप न्यायालयासमोर प्रलंबित आहे. अंतिम निकाल झालेला नाही. भरती प्रक्रिया थांबवण्याचा आदेश या कागदपत्रात नाही आणि सर्व उमेदवारांना प्रेफरन्स पुन्हा भरण्याची परवानगीही या आदेशातून मिळालेली नाही. मात्र 26 ऑक्टोबर 2026 ही पुढील महत्त्वाची तारीख ठरली आहे आणि भविष्यात फ्रेश प्रेफरन्स मागवण्यात आली तर याचिकाकर्त्यांना पुन्हा न्यायालयात आपली बाजू मांडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीकडे आता शिक्षक भरतीच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
अशाच पवित्र पोर्टल, शिक्षक भरती आणि शिक्षण विभागातील अधिकृत अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या उमेदवार मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.